12 वर्षात प्राऊडली सांगू शकतो आता आम्ही जवळजवळ 10,000 कोटीचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट मॅनेज करतो आणि जवळजवळ 30,000 क्लायंट्स आम्ही मॅनेज करतो. अमेझिंग. सो हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आणि आजचा जो टॉपिक आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आय थिंक आपल्या सगळ्यांसाठी, की फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, व्हॉट इज फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. आणि माझ्याबरोबर आहे मिस्टर राहुल खांडेकर आणि ही इज इन दिस इंडस्ट्री फॉर मेनी इयर्स. ही रन्स हिज ओन कंपनी आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या व्लॉगमध्ये की काय आहे आणि आपण कसे आपले पैसे साठवू शकतो, जमवू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू राहुलजी, तुम्ही आल्याबद्दल आणि ऑन सच अ इम्पॉर्टंट टॉपिक यू आर शेअरिंग युअर व्ह्यूज. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. थँक्यू नेहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल खांडेकर आहे. मी गेले 30 वर्ष फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. जवळजवळ 16 वर्ष मी जॉब करत होतो वेगवेगळ्या ब्रोकिंग फर्म, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आणि गेले 12 वर्ष माझं स्वतःचा सेटअप आहे. मी एकटा नाही आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे सेपियंट वेल्थ ॲडवायझर्स अँड ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड. जी कंपनी आम्ही 23 जून 2009 साली चालू केली होती 3 मित्रांनी. तर त्याच्यातले माझा सिनियर पार्टनर जो आहे जनक, तर जनक ऍक्च्युली मी जेव्हा ब्रोकिंग फर्म मध्ये काम करत होतो ते जनक माझा मेंटर होता. आणि त्यांनी जेव्हा हे चालू केलं बरेच दिवस डोक्यामध्ये असं होतं, कारण मी स्वतः म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. जनक स्वतःची इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल ऍडवायझरी करत होता आणि तिसरा पार्टनर आमचा जो आहे अमित, तर आम्ही ती म्युच्युअल फंड मध्ये काम करत होता मुंबईमध्ये. तर बरेच दिवस आमच्या डोक्यामध्ये असं होतं की लोकांना काय होतं, आमच्या फायनान्शियल इंडस्ट्रीज मार्केटमध्ये बरेच वेळेला असं होतं की लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात किंवा त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही दोघे जण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे आम्ही ते सर्व्हिस करू शकत नव्हतो. तर म्हणून आम्ही 3 जण बरेच दिवस बोलत होतो की काहीतरी असं आपण एक ऍक्टिव्हिटी चालू करायला पाहिजे किंवा अशी एक ऑर्गनायझेशन चालू करायला पाहिजे जेणेकरून आम्ही क्लायंटला त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सल्ला देऊ शकू, तसं सोल्युशन त्यांना फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचं सोल्युशन देऊ शकू. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी आमच्या नोकऱ्या सोडल्या. जनकी एका ठिकाणी ब्रोकिंगमध्ये काम करत होतो, तो तिथून बाहेर पडला आणि आम्ही ही कंपनी स्थापन केली. टचवूड गेले 12 वर्षामध्ये आमच्याकडे सुरुवात केली तेव्हा एकही क्लायंटेल नव्हतं, कारण आम्ही दोघंही म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. जनककडे थोडेफार क्लायंट्स होते, त्याच्यात आम्ही सुरुवात केली आणि मी 12 वर्षात प्राऊडली सांगू शकतो आता आम्ही जवळजवळ 10,000 कोटीचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट मॅनेज करतो आणि जवळजवळ 30,000 क्लायंट्स आम्ही मॅनेज करतो. अमेझिंग, खूपच सुपर आहे. म्हणूनच या ब्लॉगसाठी तुम्ही करेक्ट कॅन्डिडेट होतात माझ्या ब्लॉगसाठी. अँड अमेझिंग. अँड आय होप सेपियंट अजून भरपूर ग्रो करेल. अँड गाईज अगेन पॉइंट आहे की हे टेलर मेड सोल्युशन्स देतात, म्हणजे तुम्हाला जसं हवं तसे ते तुम्हाला सोल्युशन्स पॅटर्न करून देतात. आय कॅन नाव प्राऊडली टेल यू की आता सेपियंट पूर्वी फक्त पुणे बेस्ड फर्म अशी ओळखली जायची, पण आमच्याकडे 3-3.5 वर्षापूर्वी आमच्याकडे गुवाहाटीमध्ये सुद्धा आता आमचा प्रेझेन्स झाला. पर्टिक्युलरली ईस्टमध्ये आमचा प्रेझेन्स नव्हता. तर ईस्टमध्ये असेच 4 मित्र एकत्र येऊन त्यांची एक कंपनी होती ब्रँड न्यू डे म्हणून. त्यात पल्लव, मुदित, दिव्या आणि श्याम अशा 4घांनी आमच्या सेपियंटमध्ये मर्ज झाले आणि आता सेपियंटचा प्रेझेन्स कोलकाता आणि ईस्टमध्ये सुद्धा आहे. त्याच्याच बरोबर मुंबई हे कॅपिटल मार्केटसाठी खूप फेमस आहे आणि नोन आहे. तर आमच्याकडे आता मुंबईमधले 3 पार्टनर्स तिथे जॉईन झाले. सो आमचा आता प्रेझेन्स मुंबईमध्ये सुद्धा आहे. तिथे परेश, ध्रुव आणि रूपा म्हणून असे खूप सिनियर डिस्ट्रीब्युशन साईडमध्ये होते किंवा फायनान्शियल ॲडवायझरी साईडमध्ये ती 3 जण इंडिपेंडेंटली काम करत होते. तर ते सुद्धा. सो नाव सेपियंट इज अ 10 मेंबर टीम ऑफ सिनियर मॅनेजमेंट. सो दिस इज हाऊ वी हॅव नाव ग्रोन ओव्हर द लास्ट 12 years. Amazing. And I wish all the success, more success
टू सेपियन. थँक्यू. ओके, सो नाव आता आपण एवढं सगळं बोलतोय. आता फर्स्ट क्वेश्चन असा येईल कोणाच्याही डोक्यात की व्हॉट इज फायनान्शियल प्लॅनिंग, वाय फायनान्शियल प्लॅनिंग, का करावं? बर, नेहा, मी तुला प्रश्न जर का असं विचारलं की तू तुझ्या करिअरची सुरुवात, तू जेव्हा तुझं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा करिअरची सुरुवात केली त्यावेळेला तुझ्या पहिल्या डोक्यामध्ये काय आलं? सेव्हिंग्स. सेव्हिंग्स. करेक्ट. सो आपण का सेव्हिंग्स करतो किंवा का इन्व्हेस्टमेंट्स करतो, तर आमच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल फ्रीडम ह्याला खूप महत्व आहे. कारण फक्त सेव्हिंग्स करून सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पैसे ठेवले तर ते कधीच वाढू शकत नाही तुमचे. हो. आणि आमच्या परत फायनान्शियल इंडस्ट्रीयलमध्ये असं आम्ही सांगतो की ह्युमन लाईफ सायकल तुम्ही स्टडी करायला पाहिजे. जेव्हा आम्ही या क्षेत्रामध्ये आलो तर आम्ही ह्युमन लाईफ सायकल म्हणजे काय करतो, तर 3 फेजेसमध्ये ह्युमन लाईफ सायकल असते. ओके. पहिली फेज असती ती वयाचे 22व्या वर्षापर्यंत असते. वेन आय एम शुअर की यू आर एज्युकेटिंग, यू आर लर्निंग. येस. करेक्ट. यू आर नॉट अर्निंग. येस. तू कमवत नव्हतीस, पण तरी तुझं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट होतं का? नाही. करेक्ट. पण कोणतरी तरी तुझ्या शिक्षणासाठी पैसे भरत होतं. टिपिकली आई वडील त्यावेळेला आपल्याला. सो देर इज अ फायनान्शियल आउटफ्लो की मोठी अमाऊंट आपल्याला द्यायला लागते शिक्षणासाठी, त्याची तरतूद आपले आई वडील करतात. सो तिथपासून फायनान्शियल प्लॅनिंग. सो तू जरी नोकरी करत नसली तरी आई वडिलांचं त्याच्या अगोदरपासून फायनान्शियल प्लॅनिंग चालू होतं. त्या दृष्टिकोनातून तुझं शिक्षण होऊ शकलं. सो पहिली फेज कुठच्या इंडिव्हिज्युअलची जी आहे ती वयाच्या 22व्या वर्षापर्यंत. पहिली लाईफ सायकल संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या लाईफ सायकलमध्ये, ह्युमन लाईफ सायकलमध्ये एंटर करा, जी सर्वात क्रिटिकल लाईफ सायकल आम्ही म्हणतो, खूप महत्वाची आहे. कारण त्याच वेळेला तुम्ही जस्ट बाहेर पडलेले असतात. नोकरी, जे नोकरी करणारे ते लोक नोकरी मिळवतात, काही लोक आंथरप्रुनर्स बनतात, काही लोकांचे स्वतःचे एक्झिस्टिंग बिझनेसेस असतात. तिथून ते वयाच्या 60 पर्यंत जी 38 वर्षाची सायकल आहे ही खूप महत्वाची आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत. कारण त्याच वेळेला तुमचा इन्कम सोर्स किंवा पैसे मिळवण्याचा सोर्स चालू झालेला असतो, पण त्याचबरोबर तुमचे काही फायनान्शियल ऑब्लिगेशन जे म्हणतात. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी फायनान्शियल ऑब्लिगेशन असतात मित्रांनो. अगदी सुरुवात छोटी गोष्ट जर का सांगायचं झालं तर मी माझ्या करिअरची जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी सेल्समध्ये सुरुवात केली होती. तर मला सर्वात महत्वाचा प्रश्न होता की क्लायंटकडे जायचं तर जाऊ कसं मी, कारण पगार खूप कमी होता, पण रिक्षाला पैसे परवडायचे नाही, बस सेवा नीट चांगली नव्हती, तर पोचायचं कसं. तर माझं पहिलं डोक्यामध्ये ड्रीम किंवा माझा फायनान्शियल गोल होता की 2 व्हीलर घ्यायची, म्हणजे मी क्लायंटच्या घरी जाऊ शकतो, भेटू शकतो आणि टाइमलाईन्स मध्ये मी गोष्ट कम्प्लीट करू शकतो. सो ती माझी फायनान्शियल गोल हा पहिला होता. का फायनान्शियल गोल आम्ही म्हणतो, जे नॉर्मल छोटे खर्च जे आहेत हे फायनान्शियल गोल्स मध्ये येत नाही. पण 2 व्हीलर घ्यायची तर नाही म्हटलं तरी 20,000, 25,000, 50,000 विच इज अ लार्ज कॉस्ट किंवा आउटफ्लो आम्ही जो म्हणतो, तर हा खूप मोठा होता. तर तिथपासून तुमचा फायनान्शियल गोल चालू होतो. मग दुसरा 2 व्हीलर झाल्यानंतर मग प्रत्येक इंडिव्हिज्युअल ह्याचे काही ना काहीतरी अशा अपेक्षा असतात किंवा ऍस्पायरेशन असतात. 2 व्हीलर नंतर 4 व्हीलर हे ड्रीम होतं. 4 व्हीलरला सुद्धा कॉस्ट खूप असते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे लग्न करायचं आणि मग घर घ्यायचं किंवा घर घ्यायचं आणि मग लग्नाची तरतूद. हे का तुम्हाला मुद्दे सांगतो, कारण ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी मोठी कॉस्ट इन्व्हॉल्ड असते, आउटफ्लो असतो, कॅश आउटफ्लो असतो. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पुढे मुलं होतात. मुलांचं बेसिक शिक्षण, एक काळ असा होता की शिक्षणावरची कॉस्ट खूप कमी होती, पण ज्या पद्धतीने आपल्याकडे खर्च वाढत चाललेले आता शिक्षणही स्वस्त राहिलेलं नाही. बेसिक शाळेचं म्हणजे आता प्ले ग्रुपला सुद्धा 60,000 ते 1,00,000 रुपये वर्षाची फी ही कमीत कमी आहे. करेक्ट. सो त्याची तरतूद करायला लागते आणि हे सुरुवात करून 10वी 12वी पर्यंत. त्याच्यानंतरचे जे 3 वर्ष किंवा 4 वर्ष तुमचे बेसिक ग्रॅज्युएशन जे आहेत त्याला आता अजून कॅश आउटफ्लो मोठा लागतो. आणि तिथेच थांबत नाही, कारण आजकाल फक्त बेसिक ग्रॅज्युएशन करून काहीही होत नाही. त्यामुळे लोक पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी विचार करतात. भारतामध्ये असेल तरी सुद्धा ते आता स्वस्त राहिलेलं नाही. भारताच्या बाहेर म्हटलं तर काहीच्या काही आवाच्या सव्वा कॉस्ट हे होते. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याला कुठून पैसे आणणार,
आई वडील. हो. तर त्याच्यासाठी म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप महत्वाचं असतं. Right. आणि शेवटचं की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की मुलांच्या लग्नापर्यंत ही ॲज अ पालक किंवा पेरेंट म्हटलं तर ही आपली जबाबदारी असते. पण होतं कसं, हे सगळं इन्कम आणि त्याच्यात हे सगळा खर्च करून जे शेवटचे पैसे आपल्याकडे शिल्लक राहतात त्यावेळेला तुम्ही ह्युमन लाईफ सायकलच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेजमध्ये जाता, जी रिटायरमेंटची फेज असते. आता आपण कुठेही कोणीही आपण गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समध्ये काम करत नाही की जेणेकरून आपल्याला लाईफ लॉंग पेन्शन मिळणार, किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्समध्ये काम करत नाही की जिथे ॲटलिस्ट तिथे त्या लोकांना लाईफ लॉंग पेन्शन तरी मिळत होते आत्तापर्यंतच्या. पुढे जाता मिळेल नाही मिळेल माहिती नाही. हो. पण आपण सगळे जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो तिथे टेक्निकली आपल्याला कुठेही पेन्शन हा प्रकार मिळत नाही. करेक्ट. तर रिटायरमेंट हा खूप मोठा मुद्दा आहे जे लोक विचार करत नाही. लोक बेसिक फक्त फायनान्शियल प्लॅनिंग करतात आणि रिटायरमेंटचा विचार करतात, आणि मग त्यांना असं लक्षात येतं की त्यावेळेला त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले. तर त्याची तरतूद सुद्धा तुम्ही आत्तापासून जर का केली अर्ली एजमध्ये तर तुमचं रिटायरमेंट सुखकारक जाऊ शकतं. रिटायरमेंट नंतरचे 10-20 वर्ष जे आपले आहेत ते व्यवस्थित जो काय आपण कॉर्पस जमा केलेला असतो, साठवलेला असतो, त्याच्यातून आपले 10-20-25 वर्ष जे राहिलेले आहेत ती व्यवस्थित जाऊ शकतात. किती छान समजावलंय. थँक्यू. एवढं व्यवस्थित, कारण की खरंच आहे आपल्याला हे सगळं माहिती असतं पण आपण विचार नाही करत, स्पेशली यंग जनरेशन. आता आपण एवढा असा विचार करत नाही. बट येस, फॉर आवर पेरेंट्स आणि नंतर रिटायरमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. आता मला असं विचारायचा प्रश्न याच्या पुढे की मग हाऊ इज इट, आय मीन ऑफकोर्स इन्फ्लेशन आणि बजेटिंग हा त्याचा पाया आहे. खूप बेसिक क्वेश्चन असतो वेन यू टॉक अबाउट फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा प्लॅनिंग. पण ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आता म्हणजे आम्ही खूप सर्वे करतो नेहा. आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे क्लायंट्स येतात. अगदी यंग जो जस्ट ग्रॅज्युएट झालेला असतो आणि नोकरी मिळालेली असते तसाही आहे. मिडल लेवल मॅनेजमेंट मधले लोक गेले 10 वर्ष 15 वर्षाचा एक्सपिरियन्स वाले, काही रिटायरमेंटला आलेले किंवा काही रिटायरी, असे सगळी लोक येतात. पण ह्याच्यातला आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की अगदी जे यंग जनरेशन वाला क्राऊड आहे त्यांचे थॉट प्रोसेस खूप चांगले आहेत. आता खूप आम्हाला जाणवायला लागलं की इन्व्हेस्टमेंटचं महत्व त्यांना यायला लागलेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली काय होतंय की लोक फक्त इन्व्हेस्टमेंटचा विचार करतात, पण इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा कुठे करायला पाहिजे ह्याचा विचार करत नाही. आणि त्याच्यात जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आईवडिलांचं, किंवा मे बी मी तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे, माझ्या आईवडिलांच्या वेळेला पद्धत अशी होती की तेव्हा त्यांना बेसिक नेसेसिटीज हे त्यांचं फायनान्शियल गोल होतं, की जे आपण रोटी कपडावर मकान जे आपण म्हणतो. तर एवढे 3च त्यांचे ऑब्जेक्टिव्ह होते, कारण तेव्हा सोर्स ऑफ इन्कम खूप कमी असायचा. पण ह्या बेसिक नेसेसिटीज होत्या. आपलं जनरेशन फॉर्च्युनेट आहे की हे 3 बेसिक नेसेसिटीज आपल्या ऑलरेडी फुलफिल झालेले आहेत. पण दुसरी गोष्ट, आणि त्यांच्या वेळेला डिस्ट्रॅक्शन्स काहीही नव्हते. आपल्याकडे आपल्या जनरेशन अनफॉर्च्युनेटली डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आपल्या वेळेला हॉटेल्स भरपूर आहेत, आपल्या वेळेला नेटफ्लिक्स आहेत, आपल्याकडे थिएटर्स आहेत, आपल्याकडे ऑनलाईन शॉपिंग हे कन्सेप्ट आता खूप पॉप्युलर होत चाललेले आहेत, आणि सगळीकडे तुम्हाला सेल दिसतो. अनफॉर्च्युनेटली आपण वी गेट अट्रॅक्टेड टू दॅट, आणि आपलं स्पेंडिंग हॅबिट्स किंवा स्पेंडथ्रिफ्ट वृत्ती असल्या कारणाने आपण खूप पैसे खर्च करतो अनावश्यक, विदाउट रिअलायझिंग की बाबा आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत. खूप जण करतात. सो या दृष्टिकोनातून काय म्हणजे इन्फ्लेशन आणि बजेटिंग का, तर बजेटिंग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता. कारण तुझ्याकडे मिळणार, म्हणजे अगदी एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी 100 रुपये जर का घरामध्ये घेऊन येत असेल तर आमच्या हिशोबाप्रमाणे पहिली मिनिमम तरतूद ही तुम्ही बेसिक नेसेसिटीसाठी करायलाच पाहिजे. करेक्ट. हो. त्याच्यानंतर बाबा लक्झरी रिलेटेड तुम्ही विचार करू शकता. पण आपल्याकडे होतं काय की पहिलं आलं की लॉन्ड्री लिस्ट, खर्चाची लॉन्ड्री लिस्ट ही पहिली तयार असते. बेसिक नेसेसिटीजची बिलं तुम्ही काहीच करू शकत नाही, पण जे लक्झरी आयटम्सचे आहेत ना ती लिस्ट आपली पहिली. सो थोडा पॅटर्न जर का बदलला, म्हणजे आम्ही लोकांना बरेच वेळेला प्रश्न विचारतो. आता तुला जर का जस्ट एक प्रश्न विचारायचा झाला तर तुझ्या दृष्टिकोनातून
सेव्हिंग जर का फॉर्म्युलेशन मध्ये टाकायचं असेल तर तू कसं टाकू शकशील? इन्कम म्हणजे बेसिक नेसेसिटीज, करेक्ट. एक्सपेन्सेस टाकते एक्सपेन्सेस आणि राहिलेले तुझे सेव्हिंग आहेत. हो, आम्ही लोकांना फक्त इक्वेशन थोडं बदलायला सांगतो. ओके. इन्कम मायनस सेव्हिंग्स म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग डझंट मीन की सेव्हिंग्स अकाउंट मध्ये पैसे ठेवा, कारण ते कधीच वाढत. जर का ते तुम्ही पहिलं केलं आणि मग राहिलेल्या याच्यामध्ये तुम्ही खर्च केला, खर्च करा, तर तुम्हाला कधीच पैसे कमी पडणार नाही. हे खूप महत्वाचं आहे आणि खूप लोक म्हणजे पर्टिक्युलरली यंग जनरेशन ही गोष्ट इग्नोर करतात. येस. अदरवाईज एक काळ असा येईल की युअर इन्कम पेक्षा युअर एक्सपेन्सेस विल बी मोर, आणि तिथे आम्ही ते म्हणतो की तिथे तुमचा डेफिसिट क्रिएट व्हायला सुरुवात होतो, आणि ते तुम्हाला कधीच लॉंग टर्मच्या दृष्टीने कधीच पैसे पुरणार नाही. एक महत्वाचा मुद्दा नेहा लोक अजून इग्नोर करतात की इन्फ्लेशन आमच्या दृष्टिकोनानं आम्ही म्हणतो सायलेंट किलर. का तर अगदी छोटी छोटी गोष्ट घ्या तुम्ही. आपले डे टू डे नीड्सची एक लिस्ट बनवा तुम्ही. अगदी सुरुवातीला उठल्यापासून आपण ब्रश करतो तर पेस्ट समज आज 50 रुपये असेल, तुम्ही जर का बघितलं तर आपल्याकडे ऍव्हरेज इन्फ्लेशन म्हणजे महागाई जे म्हणतो ती ऍव्हरेज रिपोर्टेड इन्फ्लेशन 6.85% आहे. राऊंड फिगर 60% झाला. ओके. ती जर का असेल, मी अगदी पेस्टचं समज बाबा 2% इन्फ्लेशन असेल, तरी आज समज 50 रुपयाला टूथपेस्ट मिळणार असेल तर त्याची पुढच्या वर्षी 51 रुपये झाली असेल. येस. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याचं जर का तुम्ही पूर्ण लिस्टिंग जर का केलं की दिवसभरात तुम्ही काय काय गोष्टी वापरतात दररोज, त्याचा फक्त तुम्ही दरवर्षीचं जर का लिस्टिंग करून बघितलं ना तर तुम्हाला लक्षात असं येईल की 2% ते 10% इन्फ्लेशन वाढलेलं असतं. म्हणून तो ऍव्हरेज तुमचा 6.5% ते 7% येतो. आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न जे आम्ही म्हणतो की काय करायला पाहिजे, तर आपली गुंतवणूक ही अशा इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टमध्ये असली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला इन्फ्लेशन बीट करून पुढे 2-3% रिटर्न मिळेल. राईट. करेक्ट. ओके. तर तुम्ही आता लक्षात घ्या की तुम्ही दिवसभरात काय काय वस्तू वापरतात आणि काय वस्तूची गरज नाही आणि तुम्ही वापरताय. इवन देअर यू कॅन कर्ब युअर एक्सपेन्सेस. करेक्ट. या. सो आम्ही जे म्हणतो की बेसिक नीड्स त्याच्यातून आपल्याला पर्याय नसतो, पण व्हेरिएबल जे आम्ही म्हणतो व्हेरिएबल इज व्हॉट जे तुमच्या कंट्रोलमध्ये असतं. येस. अग्रीड. येस. ओके. आणि आता माझा असा नेक्स्ट क्वेश्चन असेल की मग आयडियली हाऊ यू शुड प्लॅन युअर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इफ यू कॅन. ओके. सो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग जे आपण म्हणतो ते बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये 3 प्रकार असतात. एक सर्वात महत्वाचा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतो आम्ही, दुसरा प्रोटेक्शन प्लॅनिंग म्हणतो, आणि तिसरा रिटायरमेंट. तर ह्या 3 प्रकारे तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून फायनान्शियल प्लॅन बनवायला पाहिजे. फायनान्शियल प्लॅन मध्ये इन्फ्लेशन, बजेटिंग ह्या गोष्टी महत्वाच्याच आहेत, पण मेन जेव्हा तुम्ही मूळ ह्याच्यापर्यंत येतात तिथे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पहिलं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. तर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये काय गोष्टी बघायला लागतात, तर ओके, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय की जेव्हा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करतो त्याला आमचं असं लक्षात आलं की प्रत्येक इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार हा त्याच्या पद्धतीने गुंतवणूक हा करतच असतो, पण ती गुंतवणूक बरोबर करतोय का नाही दॅट इज इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे. कारण असं आमचे कितीतरी क्लायंट्स आमच्याकडे जेव्हा येतात जे करत असतात इन्व्हेस्टमेंट, तर असं लक्षात येतं की त्यांचं फायनान्शियल गोल एक असतो आणि ते जातात दुसऱ्याच. गुंतवणूक ही बरोबर उलट्या दिशेने किंवा वेगळ्या पद्धतीने केली जाते. तर त्याच्यासाठी तिथे बेसिकली फायनान्शियल ऍडवायझरचा रोल हा महत्वाचा येतो. त्याच्या मागचं कारण आम्ही त्याच्यात काय करतो की जेव्हा क्लायंट किंवा इन्व्हेस्टर येतो त्याला पहिलं आम्ही त्याचं काय म्हणतो स्क्रीनिंग करतो की तो बेसिकली काय पद्धती किंवा त्याचं काय अम्बिशन्स आहेत, काय ऍस्पायरेशन्स आहेत, त्याचे फायनान्शियल गोल्स काय आहेत हे आम्ही पहिलं समजून घेतो. त्यावेळेला आम्ही त्या माणसाची पूर्ण फायनान्शियल हिस्ट्री स्टडी करतो, त्याची फॅमिली बॅकग्राऊंडची फायनान्शियल हिस्ट्री स्टडी करतो. त्याच्यानंतर आम्ही त्याचा ऍक्च्युअल इन्कम एक्सपेन्स शीट मांडतो, जेणेकरून आम्हाला कळतं की ही व्यक्ती काय पद्धतीची गुंतवणूक करताय. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही हाही मूळ मुद्दा हे करतो की आम्ही त्याचा ऍक्च्युअल रिस्क प्रोफाइलिंग करतो. कारण काय होतं की कुठचाही प्लॅन किंवा कुठचीही गुंतवणूक तुम्ही जेव्हा करता
त्याच्यात तुम्हाला क्लायंटचं रिस्क प्रोफायलिंग हे खूप महत्वाचं आहे, की तो जी व्यक्ती आहे ती काय पद्धतीची व्यक्ती आहे, की तो कॉन्झर्वेटिव्ह क्लायंट आहे, तो मॉडरेट क्लायंट आहे का तो अग्रेसिव्ह क्लायंट आहे. आणि ह्याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे एज फॅक्टर ऑल्सो. सो तुम्ही काय एज ब्रॅकेटमध्ये आहात त्याप्रमाणे सुद्धा तुमचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न किंवा इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट. इफ यू वॉन्ट टू गिव्ह अ सिम्पल एक्झाम्पल, म्हणजे तुमच्याकडे इवन हाऊसवाईफ्स आहेत का, किंवा ते त्यांचे छोटे ऑन्टरप्रिनरशिप असेल, थोडासा बिझनेस असेल, किंवा त्यांना घरी एक इन्कम मिळतं, तर तसे आहेत का तुमच्याकडे क्लायंट? तर आमच्याकडे म्हणजे मी प्राऊडली सांगू शकतो, आमच्याकडे कामवाल्या बायका ज्या घरी धुणं भांडी करणारे, झाडपूस करणारे सुद्धा आमच्याकडे इन्व्हेस्टर म्हणून आहेत. पण त्याच्यामुळे कारण की जो आमचा एक्झिस्टिंग क्लायंट असतो, जो एक्झिस्टिंग हॅपी क्लायंट आमच्याकडे, जो सॅटिस्फाईड क्लायंट आहे, तो अशा पद्धतीने आमच्या सिस्टीम मध्ये ग्रूम होतो की तो ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे घरी काम करणाऱ्या लोकांना सुद्धा एनकरेज करतो की इन्व्हेस्टमेंटचं महत्व काय. तर आमच्याकडे तिथपासून आमच्याकडे सॅलरीड क्लायंट्स आहेत, विमेन एंटरप्रुनर्स आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, आमच्याकडे NRI क्लायंट्स आहेत, कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत, ट्रस्ट आहेत, स्मॉल मीडियम एंटरप्राइज. सो बेसिकली सेपियंट केटर्स टू एव्हरीथिंग, all types of clients. So you also have domestic and international clients? Yes, also? we do have. Okay, ठीक आहे. आणि आता ह्याच्यात एनिथिंग एल्स दॅट आय मस्ट हॅव मिस्ड, राहुलजी? सर्वात महत्वाचं मी सांगेन की सर्टन मिस्टेक्स आय वुड से मे बी ओव्हरसाईटनी जे इन्व्हेस्टर, नवीन इन्व्हेस्टर, एज इन्व्हेस्टर जो येतो, की जस्ट नवीन जॉब मिळालेला आहे, पैसे कमवायला लागलेले आहे, तर त्या लोकांना मी एक नक्की सल्ला देऊ शकेन की म्हणजे आम्हाला बरेच वेळेला हा प्रश्न येतो की 5 or 10 कॉमन इन्व्हेस्टमेंट मिस्टेक्स व्हॉट इंडिव्हिज्युअल्स डू. आणि हे फक्त फ्रेशरवाल्याला सुद्धा नाहीये, काही सीझन इन्व्हेस्टर केलेले सुद्धा लोक सुद्धा आमच्याकडे आहेत. पण ते काही गोष्टी अशा असतात ज्या अनफॉर्च्युनेटली लक्षात येत नाही आणि त्या चुका करतात. आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा असा आहे की तुम्ही मुळच जर का तुमचं चुकीचं पद्धतीने जर का तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचं फायनान्शियल गोल किंवा वेल्थ क्रिएशन आम्ही जे म्हणतो किंवा फायनान्शियल फ्रीडम म्हणतो, हा तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. तर त्याच्यात काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, ज्या इन्व्हेस्टमेंट मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे. एक सर्वात महत्वाची गोष्ट जी खूप पॉप्युलर आम्ही ऐकतो की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट्स लोक मिक्स करतात. तर सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की इन्व्हेस्टमेंट हे वेल्थ क्रिएशनसाठी करायचं असतं आणि इन्शुरन्स हे फक्त रिस्क या दृष्टिकोनातून की लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स आम्ही जे म्हणतो, हे फक्त रिस्क या एरियासाठीच रिस्ट्रिक्ट करावा. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट कधी क्लब करू नये. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट. दुसरं आमच्या लक्षात असं आलं की क्रेडिट कार्ड हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि टिपिकली IT मध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही असे आमच्याकडे लोक येतात की महिन्याला पगार 50,000 रुपये आणि 60,000 बिकॉज ऑफ द क्रेडिट 60,000 रुपये ड्रॉ केलेले असतात विदाउट अँटिसिपेटिंग की उद्या जर का काही अशी इव्हेंट आली आणि जॉब लॉस आला तर लोक कुठून हे पैसे भरू शकणार. आणि क्रेडिट कार्डवर लोन घेणं किंवा EMI हे सर्वात वर्स्ट गोष्ट आहे जी प्रत्येकाने अवॉइड करायला पाहिजे. कारण त्यांच्या लक्षात येत नाही की ते म्हणतात की 3% फक्त व्याज आहे, पण तो 3% महिन्याला असतो. म्हणजे आता तो 36 ते 40 ऑलमोस्ट 42% त्यांचा तो कॉम्पोनंट जाऊ शकतो, इंटरेस्ट कॉम्पोनंट. हे लोकांच्या लक्षात येत नाही, हे खूप महत्वाची गोष्ट. तिसरी गोष्ट, अजून एक सर्वेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की हर्ड मेंटॅलिटी आम्ही जे म्हणतो की नेहा एक इन्व्हेस्टमेंट पॅटर्न करते, नेहाचे अजून 2-3 मित्र वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी विचार न करता की मला काय इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट सूट होईल किंवा काय स्टाईल सूट होईल, मी फक्त नेहा काय करते की माझे मित्रमैत्रिणी जे करतायत ते ब्लाइंडली मी त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतो विदाउट रिअलायझिंग की ती मला उपयोगाची आहे का नाही गोष्ट. चौथी गोष्ट जे आपण लहानपणापासून शाळेत शिकलेलो आहे की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तर तसं आमच्या दृष्टिकोनातून असं लक्षात आलं की लोक एकच इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मध्ये गुंतवतात. तर डायव्हर्सिफिकेशन हे करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याला पुढे आपल्या प्रश्नांमध्ये मे बी ॲसेट ॲलोकेशन हा प्रकार
प्रश्न मी मगाशी तुझ्याशी बोलताना लक्षात आलं की तो येईल, तर तो मी त्यावेळेला डिस्कस करेन. ओके. पण डायव्हर्सिफिकेशन हे खूप महत्वाची गोष्ट. सर अशा काही एक 3-4 गोष्टी आहेत, हम्म. आणि सर्वात महत्वाची की फेल टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. तुमचं बेसिक गुंतवणूक चालू करायच्या अगोदर पहिलं प्लॅनिंग हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हम्म. ते जर का तुम्ही केलं नाही हम्म. तर तुमचा कुठचाही फायनान्शियल प्लॅन हा वर्कआउट होईल. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये स्टॉक मार्केट पण एक इझी हे आहे, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पण लोक हर्ड, म्हणजे तुम्ही म्हणालात करेक्ट. की लोक ह्यानी केलंय म्हणून मी त्याच ह्याच्यामध्ये मी पण फायनान्शियल प्लॅनिंग करीन, म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्ट करीन, त्याने पण फसायला होतं. त्याच्यात रिस्क प्रोफाइलिंग हो. जे मी मगाशी म्हटलं ना, हो, की तू अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असशील, करेक्ट. तू इक्विटीमध्ये करते, हो, पण मी कॉन्झर्वेटिव्ह असेल करेक्ट, तर दॅट एरिया विल नेव्हर वर्क फॉर मी. करेक्ट. आमचा एकच सल्ला याच्यामध्ये आहे की तुम्ही कुठेही गुंतवणूक करा, जेव्हा तुमचा इव्हन फायनान्शियल ऍडवायझर जेव्हा तुमचा प्लॅन वर्कआउट करून देता, जेव्हा तुम्ही त्यांना भेटता, तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे त्याला की हा मला सूट होतोय का नाही, बरोबर आहे. हे हो, समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यातल्या रिस्क काय आहेत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की जगाच्या पाठीवर कुठचीही गोष्ट ही रिस्क फ्री नाही. हो. ओके. सो आता तुम्ही म्हणालात अबाउट ऍसेट दिसतो, हे मी पण खूपदा ऐकलंय की ऍसेट अलोकेशन किंवा ऍसेट मॅनेजमेंट, तर हे नक्की काय आहे आणि लोकांनी कशा पद्धतीने ह्याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे? इफ यू कॅन जस्ट शेड सम लाईट ऑन दॅट. ओके. तर ऍसेट एलोकेशन थोडक्यात काय, की जेव्हा जे कुठचे फायनान्शियल ऍसेट्स आहेत जिथे तू गुंतवणूक करणार आहे त्याला ऍसेट एलोकेशन. आता ऍसेट एलोकेशन मध्ये सुद्धा कॅटेगरीज हो, आहेत. खूप असतात. तर त्याच्यात 4-5 महत्वाचे मी तुला ऍसेट एलोकेशनचे प्रकार सांगतो. तर पहिला म्हणजे इक्विटी. इक्विटी हे नाव आलं की स्टॉक मार्केट येतं, बरोबर आहे. हो, तर तू म्हणते ते बरोबर आहे, ते स्टॉक मार्केटच आहे, पण त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे तू इन्व्हेस्टमेंट करू शकते. तर पहिला ऍसेट क्लास जर का घेतला इक्विटी, तर इक्विटीमध्ये 3 प्रकारे येतात. एक डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा शेअर्स मध्ये आपण गुंतवणूक करतो. पण कितीतरी लोक असतात की ज्यांना डायरेक्ट स्टॉक्सची माहिती नसते किंवा अवेअरनेस नसतो, किंवा ते कुठची कंपनी चांगली कुठची नाही हे कळत नाही. तर त्याला म्हणून कॉमन मॅनला गुंतवणूक करायला सोपे पद्धतीने म्हणून म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही करू शकता. म्युच्युअल फंड्स मध्ये सुद्धा तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट करू शकता. करेक्ट. स्मॉलर पोर्शन्स मध्ये, पण तुम्ही जसं डायरेक्ट इन्व्हेस्टर इक्विटीमध्ये करतो तसंच तुम्ही इनडायरेक्ट मोडनी म्युच्युअल फंड रूटनी डायरेक्ट इक्विटीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तिसरा इक्विटी मधला प्रकार जो आहे तो म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस किंवा ऍडवायझरी सर्व्हिस. पण होतं कसं की जर का तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल किंवा तुम्हाला त्याचा नोहाव नसेल, तर माझं सजेशन राहील की पहिलं तुम्ही म्युच्युअल फंड मार्फत इक्विटीमध्ये गुंतवा. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पूर्णपणे त्याचं नॉलेज येईल, तुम्ही कराल, मग तुम्हाला करायचं असेल तर डायरेक्ट शेअर्समध्ये थोडंफार ॲलोकेशन तुम्ही करू शकता. तोचपर्यंत तुम्हाला नाही म्हटलं तरी माहिती मिळते, तुम्ही माहिती काढता, अभ्यास करता, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट होता पीएमएस किंवा ॲडवायझर. सो 3 लेवल्स आहेत इक्विटी इन्व्हेस्टमेंटसाठी. शेअर्समध्ये एक महत्वाचं मी सांगू शकेन, 2 प्रकारे लोक गुंतवणूक करतात. एक म्हणजे बाय अँड होल्ड म्हणतो, की चांगली कंपनी घेतात आणि नुसतं बसून राहतात. दुसरा जो असतो तो लोक इंट्राडे ट्रेडिंग करतात. तर शक्यतो माझं मत असं आहे की इंट्राडे ट्रेडिंग तुम्हाला जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत कृपया त्या मार्गी जाऊ नये, नाहीतर हात पोळले जातात. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट चूक का बरोबर, तर काही लोक आहेत जे डायरेक्ट इक्विटी करतात, त्यांचा तेवढा अभ्यास आहे, ते त्याच्यातून पैसे कमवतात. पण ट्रेडिंग म्हणजे लॉंग टर्म बाय अँड होल्ड वर्सेस ट्रेडिंग म्हणालीस तर आय विल ऑलवेज गिव्ह प्रेफरन्स टू लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी ही नेहमीच तुमच्या फेवरमध्ये जाऊ शकते. आणि ह्याच्यावरती माझा ब्लॉग पण आहे, शेअर मार्केटवरती ब्लॉग केलेला आहे अजून एका इंडस्ट्री एक्सपर्ट बरोबर. तुम्हाला अजून डिटेल हवी असेल तुम्ही तोही ब्लॉग बघू शकता, किंवा तुम्ही सेपियंटलाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दॅट. येस. तर हे इक्विटीचं झालं. सो हा एक ऍसेट क्लास झाला. दुसरा ऍसेट क्लास आम्ही जे म्हणतो की डेट किंवा इन्कम, हाही ऍसेट क्लास. त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन आहे. तर सर्वात पॉप्युलर जे आपल्याकडे हिस्टोरिकली आपल्या आई वडिलांपासून किंवा अजूनही जे चालू आहे ते म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक.
हो पोस्टल सेव्हिंग्स मध्ये गुंतवणूक करतात लोक, बॉन्ड्स मध्ये, डिबेंचर्स मध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, किंवा म्युच्युअल फंड मधला अजून एक प्रकार आहे जो स्टॉक मार्केट रिलेटेड नाहीये, ज्याला डेट किंवा इन्कम फंड म्हणतात. सो म्युच्युअल फंड मध्ये थ्रू सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर का तुम्हाला माहिती नसेल बाकीचे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स तर म्युच्युअल फंड मार्गे सुद्धा तुम्ही डेट लिटिल मोर मध्ये, सेफेस्ट आहे ते असं आय वुड से इट इज अ बेटर वन. बेटर. ओके. आणि त्याच्यात तुमचा रोल फार राहत नाही, हा. रादर दॅन गिव्हिंग मनी. हा. ओके. तिथे प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो ओके. जो तुमच्या बिहाफ मध्ये गुंतवणूक करतो आणि तुम्हाला त्याचा परतावा. ओके. ओके. सो हा दुसरा ऍसेट क्लास झाला. ओके. तिसरा ऍसेट क्लास परत आपल्याकडे खूप पॉप्युलर ते म्हणजे रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेट मध्ये जर का तुम्ही बघायला गेलं तर रिअल इस्टेट मध्ये 3 प्रकार येतात. एक रेसिडेन्शियल फ्लॅट येतो, येस. एक कमर्शियल शॉप किंवा कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट Yes. येते, तिसरं प्लॉट. येस. हे असे 3 प्रकार येतात. करेक्ट. तर तिथे सुद्धा नॉर्मली जर का तुम्ही प्रेफरन्स बघितला तर लोक फ्लॅटमध्ये जास्त गुंतवणूक करतात. हो. सो दॅट इज वन पार्ट ऑफ अ ॲसेट क्लास, पॉप्युलर ॲसेट क्लास. कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स लोक नॉर्मली ऑफिसेस आणि या दृष्टिकोनातून कमर्शियल करेक्ट. ॲज अ इन्व्हेस्टमेंट खूप कमी लोक करतात त्याच्यामध्ये. पण अलीकडे तेही बघायला आलंय की लोक कमर्शियल शॉप्स मध्ये करतात आणि रेंट आउट आणि हे करतात. हो. चौथा ॲसेट क्लास जो आम्ही लोकांना म्हणतो कमॉडिटीज. पण कमॉडिटीज बऱ्याच लोकांना जेव्हा आम्ही असं सांगतो तर लोकांच्या डोक्यामध्ये तूर डाळ ट्रेडिंग आणि हे असं नाहीये. तर आमच्या दृष्टिकोनातून कमॉडिटीज म्हणजे गोल्ड आणि सिल्वर. हा. सो गोल्ड आणि सिल्वर इज अगेन वन ॲसेट क्लास व्हेर यू कॅन इन्व्हेस्ट. पाचवा ॲसेट क्लास कलेक्टिबल्स आहे, बट जो अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये एवढा पॉप्युलर नाहीये. म्हणजे स्टॅम्प्स, कॉइन्स, पेंटिंग्स, आर्ट पेंटिंग्स, हे खूप मोठं मार्केट आहे बाहेर. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काही स्पेसिफिक हब्समध्येच ते पॉप्युलर आहे. बट फॉर कॉमन पीपल इट इज नॉट पॉप्युलर, कारण कळत नाही, ती इंडस्ट्री नीट कळत नाही, त्यामुळे ती अनफॉर्च्युनेटली अजून आपल्याकडे पॉप्युलर नाहीये. बरोबर आहे. आणि लास्ट जे आम्ही लोकांना सांगतो की कंटेंजन्सी. कंटेंजन्सी इज नथिंग बट इमर्जन्सी. इमर्जन्सी फंड्स म्हणजे आम्ही तो एक ॲसेट क्लास म्हणून धरतो, पण तो खूप महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा आपण समज जॉब करत असो किंवा काही फ्रेश एंटरप्रेन्योर्स असतील, आम्ही लोकांना नॉर्मली सजेशन असं देतो की 6 महिने ते 1 वर्षाचे तुमचे बेसिक ओव्हरहेड्स आहेत, की तुम्ही आज नोकरी केली किंवा नाही केली तरी तुम्हाला हा बेसिक खर्च दर महिन्याला येणारच. हा. बरोबर. ते ओव्हरहेड्स तुमचे ॲटलिस्ट 6 महिन्यात ते 1 वर्षाचा बफर तुमच्याकडे अगदी सिक्युअर्ड इन्स्ट्रुमेंटमध्ये, की जसं म्युच्युअल फंडमध्ये, डेटमध्ये एक अजून एक छोटीशी सब कॅटेगरी आहे ज्याला लिक्विड फंड्स म्हणतो आम्ही. राईट. तर तिथे तुमचे असे पैसे राहायला पाहिजे की चुकून माकून काही इव्हेंच्युअलिटी आली आणि तुम्ही 3 महिने ऑफिसला जाऊ शकला नाही आणि तुम्हाला पगार मिळाला नाही, तर तुमचे ह्या रिझर्व्हमधून तुमचे इझिली खर्च मॅनेज होऊ शकतो. बरोबर. सो ॲसेट क्लासमध्ये बघायला गेलं तर हे 5 ते 6 ब्रॉडर ॲसेट क्लास आहे. त्याच्यातली मेनली गुंतवणूक बघायला गेलं तर इक्विटी हा महत्त्वाचा पोर्शन लोकांनी गृहीत धरायला पाहिजे. कारण मगाशी रिलेट जेव्हा केलं की इक्विटी आम्ही नेहमी टॉप ऑफ द चार्ट का ठेवतो, कारण इक्विटी इज द ओनली ॲसेट क्लास विच इज द बेस्ट हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. आणि दुसरा गोष्ट, इट गिव्स यू द बेस्ट पोस्ट टॅक्स रिटर्न. ओके. न्यू एज जनरेशन आत्ताचं जरी बघितलं तर पैसे खूप कमवायचे असतात, वेल्थ क्रिएशन खूप करायचे असते, पण पैसे त्यांचे गुंतवले जातात मेजरली फिक्स डिपॉझिटमध्ये. हो. हो. आणि जेणेकरून तुम्हाला रिटर्न्स कधीच मिळू शकत नाही. कारण आम्ही काय बघायचं असतं कुठच्याही गुंतवणूकदारांनी, की मला रिअल रिटर्न काय मिळतो. तर जेव्हा रिअल रिटर्न तुम्ही कॅल्क्युलेशन करता तेव्हा काय धरायचं असतं की 1 लाख रुपये असतील, समज 1 लाख रुपये असतील, 1 लाखाचे 1.5 लाख रुपये झाले, म्हणजे 50,000 रुपये तुला अप्रिसिएशन मिळालं. हे जर का तुम्ही इक्विटीमध्ये टाकले आणि इक्विटीमध्ये 1 वर्षानंतर तुम्ही पैसे समज काढले, ते एकाचे समज 1.5 लाख झाले. हे खूप शॉर्ट ड्युरेशन सांगतो, कारण इक्विटी आम्ही नॉर्मली 5, 7, 10 वर्षाच्या खाली बघू नका असं सांगतो. पण एक जस्ट एक्झाम्पल द्यायच्या दृष्टीने की लाखाचे समज 1.5 लाख रुपये झाले, तर त्या 1.5 लाखाला तुम्हाला 1 वर्ष आणि 1 दिवस झाला असेल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून टॅक्स ट्रीटमेंट आहे. त्याला तुम्हाला जरी तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असला तरी तुम्हाला 10%च टॅक्स भरायला लागतो. हे कुठे म्हणजे आता इन्कम टॅक्सच्या तरतुदाप्रमाणे पहिले 1 लाखाचा गेन हा टॅक्स फ्रीज असतो.
त्याच्यावर म्हणजे मी हे फक्त हा, एक्झाम्पल example, समजण्यासाठी हा. म्हणून तुम्हाला सांगितलं. तर त्या 50,000वर तुम्हाला फक्त 10% अगदीच टॅक्स आला तर 10% टॅक्स येईल, म्हणजे 5,000 रुपये. हा. हेच तुम्ही जर का एफडी मध्ये ठेवले तर एफडी मध्ये तुम्हाला 50,000 तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल, त्याला किती वर्ष जरी झाले तरी तुम्हाला इयरली 30% त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो. म्हणजे 15,000 रुपये तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. ह्याच्यात लोक दुसरी गोष्ट विचार करत नाही की इन्फ्लेशन. हो, आपल्याकडे बरोबर. महागाई जे मी म्हटलं की इन्फ्लेशन, ॲव्हरेज इन्फ्लेशन 7% आहे. हो. आता एक एक्झाम्पल असं घ्या, तुम्ही एखाद्या 60% फिक्स डिपॉझिटच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केले, त्याच्यावर तुम्ही 60%ला 60% इन्फ्लेशन म्हणजे टेक्निकली तुम्ही 0 रिटर्न मिळवता, प्लस तुम्ही त्याच्यावर 30% टॅक्स भरता. बापरे. म्हणजे इन्फ्लेशन आणि टॅक्सचं Oh my कॅल्क्युलेशन God, जर का हा. तुम्ही बघितलं हा. तर टेक्निकली तुमचे पैसे वाढत नाही, ते कमी कमी होतात. होतात. प्रिन्सिपल सुद्धा कमी होते. हो, हो, हो. पण आपण काय करतो, आपण फक्त एवढं लक्षात घेतो की मी गुंतवले एवढे, मला मिळाले एवढे, पण त्याच्यात तुम्ही टॅक्स आणि इन्फ्लेशन कन्सिडरच करो. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. सो इक्विटी का? कारण इक्विटी इज द बेस्ट हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन अँड इट गिव्ह यू बेस्ट पोस्ट टॅक्स रिटर्न. म्हणजे यू कॅन एक्सपेक्ट 3, 4, 5% ओव्हर अँड अबाउट दिस. आतापर्यंतचं जर का तुम्ही हिस्ट्री जर का बघितलं तर ॲव्हरेज रिटर्न इट हॅज गिव्हन इज ऑलमोस्ट 14.16%. दिस इज द ॲव्हरेज रिटर्न. आय एम नॉट सेईंग की पुढे जाता एवढे तुम्हाला रिटर्न मिळतील, पण जसं जसं इंटरेस्ट रेट्स कमी कमी होत जातील, इक्विटी मधले सुद्धा रिटर्न्स कमी होत जातील, टेपरिंग होते, येस. बट स्टील इट विल ऑलवेज आउट परफॉर्म इन अ लॉंग टर्म डेट रिलेटेड इश्यू. गॉट इट, अंडरस्टूड. खूप सो महत्त्वाचं. त्यामुळे ही गोष्ट खूप कटाक्षाने लक्षात ठेवा. जेवढा लॉंगर द ड्युरेशन तेवढी तुमची इक्विटीमध्ये पर्सेंटेज हा. इन्व्हेस्टमेंट तुमची जास्त जास्ती असते, असते. हा. कारण तो कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला जो मिळतो ना, तो तुमचा कुठचेच बाकीचे इन्स्ट्रुमेंट मॅच नाही करू शकत. ओके. सच अ लवली पीस ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्च्युली. हो, खरंच आहे. आपण किती गोष्टी दुर्लक्ष करतो ऍक्च्युली, आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो तुमचा पैसा तुम्ही कसा गुंतवायला पाहिजे आणि त्याचं किती रिटर्न्स यायला पाहिजे. खूप काही गोष्टी आपण नजरअंदाज करतो आणि आपण तसंच जातो. सो आय थिंक इट्स अ लवली पीस ऑफ इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव गिव्हन अस, राहुलजी. सो अजून काही ह्याच्या व्यतिरिक्त? सो एक मुद्दा जो सांगितला की शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म, हा. तर त्याच्यात सुद्धा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न तुमचे तसे असले पाहिजे, प्रॉडक्ट इन्व्हेस्टमेंट पॅटर्न. सो शॉर्ट टर्म मध्ये 2 प्रकार असतात. एक अल्ट्रा शॉर्ट टर्म मी म्हणतो की 6 महिन्याच्या आतमध्ये लागणारे पैसे ओके. तर ते पैसे तुमचे टेक्निकली लिक्विड फंड्स मध्ये असले पाहिजे, जे म्युच्युअल फंडचा मी एक जो सब कॅटेगरी हो. तुम्हाला म्हटलं ते. हो. 6 महिने ते 3 वर्षाच्या आतमध्ये असेल तर अजूनही नॉन इक्विटी रिलेटेड काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात, की अल्ट्रा शॉर्ट फंड्समध्ये करू शकता, लो ड्युरेशन फंड, शॉर्ट टर्म फंड, बँकिंग पीएसयू, अशा वेगवेगळ्या सब कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये. डिपेंडिंग ऑन युअर टेन्युअर ऑन इन्व्हेस्टमेंट्स ते तुम्ही करायला पाहिजे. पण 3 वर्षाच्या आतली कुठची गुंतवणूक जर का असेल ती स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट हे टिपिकली तुमचे 3 वर्ष प्लस किंवा 4 वर्ष ते साधारण 7 वर्ष ही असते. तिथे एक पोर्शन तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड रूटनी करा, एक पोर्शन तुम्ही नॉन इक्विटी रिलेटेड करा. आणि 7 वर्ष प्लस कुठचीही तुमचं फायनान्शियल गोल असून देत, हे 100% इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये करा. त्याच्या मागचं लॉजिक अगदी सोपं आहे, ह्याच्यात काय रॉकेट सायन्स काही नाही आहे. तुम्ही जर का बघितलं कुठचीही इंडस्ट्री बघितली तर ही सायकलिकल फेजमध्ये असते, आणि ती साधारण सायकल 6 वर्ष ते 7 वर्षाची सायकल, की वेअर यू सी द बेस्ट टाइम ऑफ द इंडस्ट्री, म्हणजे तेजी आपण म्हणतो इंडस्ट्रीची. म्हणजे आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फार्मा इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहे, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहे, बँकिंग फायनान्शियल इंडस्ट्री, कुठची अशी आहे. तर ही कुठची इंडस्ट्री म्हणजे टिपिकली मॅन्युफॅक्चरिंग बघायला गेलं तर 6 ते 7 वर्षाची सायकल, त्यात तुम्हाला 3 ते 3.5 वर्ष तेजी दिसते, विच इज द बेस्ट टाइम फॉर दॅट इंडस्ट्री. 1.5 ते 2 वर्ष मंदीची सायकल असते, विच इज द बेअर फेज, डाऊन साईड आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर एक रिकव्हरी सायकल असते, ती साधारण 1.5 ते 2 वर्ष. अशी मिळून ती तुझी 6 ते 7 वर्षाची सायकल होती. आता एक्झाम्पल असं घ्या की तू उद्या गुंतवणूक करायला आली आणि तू 3 वर्षाच्या आतमध्ये, आज तू म्हणाली की नाही मला 7 वर्ष 10 वर्ष मला लागणार नाही, त्या हिशोबाने मी तुझी इक्विटीमध्ये गुंतवणूक केली. ओके.
1.5-2 वर्षांतर तू आली की नाही मला आता पैसे विड्रॉ करेल, आणि अनफॉर्च्युनेटली तू जर का सेकंड किंवा थर्ड सायकल फेज मध्ये असशील हा. तर तुला कधीच पैसे मिळणार, रिटर्न्स कधीच मिळणार नाही. कारण तू जर का बेअर फेज मध्ये असशील किंवा रिकव्हरी सायकल मध्ये असशील तर यू विल हार्डली मेक मनी फॉर युअर. त्यामुळे ह्याला लॉजिक आहे की तुम्ही काय टेन्युअरसाठी करताय, त्यासाठी कुठचा प्रॉडक्ट सुटेबल आहे. करेक्ट. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय होतं, लोक लॉंग टर्मचं थिंकिंग करतात पण इन्व्हेस्टमेंट करतात शॉर्ट टर्मसाठी, आणि इक्विटीमध्ये करतात आणि वर्षात 1.5 वर्षात पैसे काढायला. राईट राईट. आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये की स्टॉक मार्केटला नाव खराब मिळालंय की लोकांचे पैसे गेलेत किंवा नुकसान झालंय, पण हा विचार करत नाहीत की तुम्ही 10 वर्षाची कमिटमेंट दिली आणि तुम्ही वर्षभरात पैसे काढायला. असं करू नका. त्या टेन्युअरला ते प्रॉडक्ट बास्केट्स डिझाईन केलेले आहेत करेक्ट. आणि त्या पद्धतीनेच गुंतवणूक. करेक्ट. तिसरी गोष्ट की तुम्हाला वेल्थ क्रिएशन जर का करायचं असेल तर इक्विटी शिवाय तुम्हाला दुसरा मार्ग नाही. शॉर्ट टर्म रिक्वायरमेंटसाठी येस नॉन इक्विटी, पण नॉन इक्विटीला किती नाही म्हटलं तरी तुम्हाला रिटर्न रिस्ट्रिक्शन्स आहे. तुम्ही 4% ते 60% इज द अपर लिमिट, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि हे सुद्धा मी ग्रॉस लेवलला सांगतो, त्याच्यात तुम्ही टॅक्स आणि इन्फ्लेशन धरला तर अजून कमी. करेक्ट. त्यामुळे वेल्थ क्रिएशनला इक्विटी हा तुमचा मोठा कॉर्पस असला पाहिजे. नॉट नेसेसरी की पूर्णच्या पूर्ण 100% ठेवा, पण तुमच्या रिस्क प्रोफायलिंग प्रमाणे साधारण मॉडरेट जर का तुम्ही प्लॅन जर का घेतला आणि इफ यू स्टिक टू दॅट, आय थिंक सो यू विल ऑलवेज मेक मनी फॉर युअर. आजकाल तर यंग जनरेशनचं असं पण आहे, म्हणजे हा मला एक क्वेश्चन मनात आला की माझे बरेचसे अशी ओळखीचे लोक आहेत, ते म्हणतात की आगे का किसने देखा है, फ्युचर किसने देखा है, आणि कसं म्हणजे लाईफ इज बिकम सो अनप्रेडिक्टेबल. मग आम्ही असे पण तुमच्याकडे क्लायंट्स येत असतील, यंग क्लायंट येत असतील की मग तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करता की ते काय ह्याच्यावरती सोल्युशन आहे लॉंग टर्म साठी जर करायचं असेल? सो त्याचा माझा एक एक्सपिरियन्स असा आहे की इन्शुरन्सला तुम्ही 15 वर्षाचा कमिटमेंट देता. आज कुठचाही इन्शुरन्स प्रॉडक्ट जर का घेतला, ट्रेडिशनल इन्शुरन्स प्लॅन, तर 15 वर्षाचा तुम्ही कमिटमेंट देता. पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट जे ऍक्च्युअल वेल्थ क्रिएट करून देणारा एरिया आहे तिथे तुम्ही कमिटमेंट देत नाही. सो ते खूप महत्वाचं आहे की इन्शुरन्स हा तर खूप महत्वाचा मुद्दा आहेच, नाही गोष्ट. म्हणजे जेव्हा इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता त्यावेळेला इन्शुरन्स म्हणजे मेन आम्ही लोकांना सांगतो की लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे खूप महत्वाचे. हे फायनान्शियल प्लॅन मध्येच मोडतात. आम्ही इन्शुरन्स हा वेगळा धरत नाही. आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग जेव्हा करतो त्यावेळेला आम्ही इन्शुरन्स हा मुद्दा धरतो, पण त्याच्यात इन्शुरन्समध्ये सुद्धा बरेच प्रॉडक्ट्स आहेत. आम्ही लोकांना सांगतो लाईफ इन्शुरन्स असेल तर फक्त टर्म प्लॅन, की तुमच्या यंग एजमध्ये लोकांचे लायबिलिटीज खूप असतात, त्यांच्यावर डिपेंडन्स असतात. आणि बऱ्याचशा घरांमध्ये असं लक्षात आलं की सिंगल अर्निंग मेंबर, फॅमिली मेंबर असतो, सिंगल अर्निंग मेंबर, ही शुड बी व्हेरी वेल प्रोटेक्टेड. की चुकून माकून जर का काही इव्हेंच्युअलिटी आली त्याच्या बाबतीमध्ये ड्युरिंग दॅट जो सेकंड फेज ऑफ ह्युमन लाईफ सायकल मध्ये आम्ही जे म्हणतो, तर व्हॉट विल द फॅमिली डू इफ दॅट पर्सन इज नो मोर. तर त्याच्यासाठी म्हणून टर्म इन्शुरन्स हा घेणं खूप गरजेचं आहे. आणि जी अर्निंग मेंबर जी व्यक्ती आहे त्याच्या नावाने इन्शुरन्स, आणि तो तुमचा फायनान्शियल कन्सल्टंट नक्कीच तुम्हाला काढून देईल की कितीचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे किंवा काय ते, पण ते खूप महत्वाचं आहे. सेकंडली आपल्याकडे भारतामध्ये ज्या पद्धतीने लाईफस्टाईल डिसीजेस वाढत चालले, आय थिंक सो मेडिकल इन्शुरन्स, आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सोशल सिक्युरिटी नाहीये. आता थोडा विचार व्हायला लागलाय, पण हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड सुद्धा द एंटायर फॅमिली नीड्स टू बी प्रोटेक्टेड. करेक्ट. त्यामुळे मगाशी जे मी म्हटलं 10 मिस्टेक्स की लोक इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स असे प्रॉडक्ट क्लब करतात, तर क्लिअरली इन्शुरन्स हे वेगळं ठेवायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा पेशन्स, डिसिप्लिन हे खूप महत्वाचं आहे. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे इन्व्हेस्टमेंट हा दॅट इज लाईक युअर डे टू डे ज्या आपण गोष्टी करतो ना ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टमेंटलाही तसंच महत्व देणं गरजेचं. आणि पिरियॉडिक रिव्ह्यू करा तुम्ही, कारण त्याच्यात अजून एक मुद्दा असा आहे की तुम्ही सुरुवात करता एक पॅटर्ननी, पण तुमची त्यावेळेला तुमचं प्रोफाइलिंग वेगळं असतं, तुमच्या फायनान्शियल गोल्स वेगळे असतात, तुमच्या रिक्वायरमेंट्स वेगळे असतात, खर्चाचे पॅटर्न वेगळे असतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की दर 2-2 वर्ष की 3-3 वर्षांतर यू शुड पिरियॉडिकली रिव्ह्यू की
हा पॅटर्न मी सुरुवात केला होता. हाच पॅटर्न माझा कंटिन्यू राहायला पाहिजे का अजून पुढचे 3-4 वर्ष. कारण काय होतं, तुमचे सॅलरी जशी अशी इन्क्रीज होत जाते तसा आपला पॅटर्न तोच राहतो. इन्व्हेस्टमेंट तेवढीच राहते, पण जे मगाशी म्हणलं तसं की खर्चाची लॉन्ड्री लिस्ट तुमची वाढत जाते. करेक्ट. तर आमच्या याच्याप्रमाणे की ऍटलिस्ट दरवर्षी तुमची जेव्हा इन्क्रीमेंट होईल ऍटलिस्ट 10 ते 20 ते 25%, ज्यांना मॅक्सिमम पॉसिबल असेल त्यांनी पॉसिबल, पण ऍटलिस्ट 10-20% तरी तुमची इन्क्रीमेंट इन्व्हेस्टमेंट मध्ये व्हायला, तर तुमचे फायनान्शियल गोल्स लवकर अचीव्ह होऊ शकतात. सो हे खूप महत्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घ्यायला. ओके. सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द पॉइंट्स म्हणजे आतापर्यंतचे. अजून ह्याच्यात खूप डिटेल्ड गप्पा होऊ शकतात, खूप डिटेल्ड ह्याच्यात तुम्ही लर्निंग घेऊ शकता. बट आय थिंक फॉर दिस अवेअरनेस क्रिएशनसाठी मिस्टर राहुल खांडेकरने खूप पॉइंट्स आपल्याला समजवले आहेत. अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स ह्याच्या व्यतिरिक्त कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा यू कॅन डायरेक्टली अप्रोच मी. तुम्ही मला DM करू शकता इन्स्टावरती, अँड आय कॅन आस्क हिम डायरेक्टली. अँड डेफिनेटली थिंक अबाउट इट. कोणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतं आणि सिक्युअर युअर फ्युचर विथ दिस ब्लॉग. आय होप इट रिचेस आउट टू ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, फुकट आहे. सो शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच राहुलजी तुम्ही आल्याबद्दल. अँड ॲज अ थँक्यू जेस्चर मी सगळ्या माझ्या गेस्टना स्केच करते. दॅट इज माय साईड बिझनेस. सो आय वॉन्ट टू स्केच यू. आय होप यू लाईक इट. Thank you so much. Thank you once again. Thank you, Neha, for giving me an opportunity to come and speak to you. This was more of a informal conversation. कारण नेहा ऑलवेज बिलीव्ह की इन्फॉर्मल कॉन्व्हर्सेशन जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं देणं फॉर्मल Yes. प्रेझेंटेशन. तर तुम्हाला काही जरी कुठचेही प्रश्न असतील तरी तुम्ही नेहाशी टचमध्ये राहू शकता. वी आर देअर टू हेल्प यू आउट. थँक्यू सो मच. Yes, thank you. Bye, guys. And subscribe.